मुंबई उपनगरातील सर्व 26 विधानसभांचा निकाल पुढील प्रमाणे. विलेपार्ले या मतदारसंघातून पराग अळवणी हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून संदीप नाईक हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. चांदिवली या मतदारसंघातून दिलीप लांडे हे विजयी झालेले असून मोहम्मद खान हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. कुर्ला विधानसभा या मतदारसंघातून मंगेश कुडाळकर हे विजयी झालेले असून प्रवीणा मोरजकर हे ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. कलिना या मतदारसंघातून संजय पोतनीस हे ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून अमरजीत सिंग हे रिपाई पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. वांद्रे पूर्व या मतदारसंघातून वरुण देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून जिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून आशिष शेलार हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून आसिफ जकारिया हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. मुलुंड या मतदारसंघातून मिहिर कोटेचा हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून संगीता वाजे हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्याचप्रमाणे चेंबूर या मतदारसंघातून तुकाराम काते हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून प्रकाश फातर्पेकर हे ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. बोरिवली या मतदारसंघातून संजय उपाध्याय हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून संजय भोसले हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. दहिसर या मतदारसंघातून मनीषा चौधरी भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून विनोद घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्याचप्रमाणे मागाठाणे विधानसभा या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश सुर्वे हे विजयी झालेले असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उदेश पाटेकर हे पराभूत झाले आहेत. कांदिवली या मतदारसंघातून अतुल भातखळकर हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून काळू बदेलिया हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. चारकोप या मतदारसंघातून योगेश सागर हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून यशवंत सिंग हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. आता मालाड या मतदारसंघातून असलम शेख हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले असून विनोद शेलार हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघातून अनंत नर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून मनीषा वायकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. दिंडोशी या मतदारसंघातून सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. आता गोरेगाव या मतदारसंघातून विद्या ठाकूर या भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून शिवसेना ठाकरे गटाचे समीर देसाई हे पराभूत झाले आहेत. वर्सोवा या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हरुण खान हे विजयी झालेले असून भारती लवेकर या भाजपच्या उमेदवार पराभूत झाले आहेत. अंधेरी पश्चिम या मतदारसंघातून भाजपचे अमित साटम हे विजयी झालेले असून काँग्रेसचे अशोक जाधव हे पराभूत झाले आहेत. अंधेरी पूर्व या मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेतील मुरजी पटेल हे विजयी झालेले असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके या पराभूत झाले आहेत. अणुशक्तीनगर या मतदारसंघातून सना मालिक या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार विजयी झालेले आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फहाद अहमद हे पराभूत झाले आहेत. विक्रोळी या मतदारसंघातून सुनील राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुवर्णा करंजे या पराभूत झाल्या आहेत. भांडूप पश्चिम या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अशोक पाटील हे विजयी झालेले असून रमेश कोरगावकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. घाटकोपर पश्चिम या मतदारसंघातून भाजपचे राम कदम हे विजयी झालेले असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय भालेराव हे पराभूत झाले आहेत. घाटकोपर पूर्व या मतदारसंघातून भाजपचे पराग शहा हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राखी जाधव ह्या पराभूत झाल्या आहेत. मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक हे पराभूत झाले आहेत. अशा प्रकारे मुंबई उपनगरातील सर्व 26 विधानसभांचा निकाल लागलेला आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.